तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे व तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांची आपण शक्ती जयंती साजरी करतो आहे आज 1 डिसेंबर रोजी. तर हे आता आपल्या वाघोबाच्या मंदिराचे ते वाघोबाला शेंदूर लावत आहेत. तर आपण पूजासुद्धा करणार आहे, तुम्हाला पुढे दाखवतोच. व्हिडिओ बघत राहा पूर्ण आणि आपला ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे. तुम्हाला काय काय झालं पुढे सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी, तर व्हिडिओमध्ये पूर्ण बनत राहा. तर दादाने घेतली आहे वाघोबाची पूजा करून. आता आपण फोडी नारळ. तर दादाने फोडला आहे नारळ. तर मित्रांनो, आपले बाकीसुद्धा आदिवासी बांधव आले आहेत. आम्ही इथून आता मशाल पेटून पुढे चालू करणार आहेत. तर आपले आदिवासी बांधव इथे पूजा करत आहेत आपल्या वाघोबाची. तर आपली ही संयुक्त जयंती पूर्ण वाघळी विभागात होते ठाण्यामध्ये. तर आता हे पूजा करत आहेत. पूजा झाल्याच्या नंतर आपण मशाल पेटवून रॅली काढणार आहे पुढे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. जय. जय आदिवासी. आदिवासी एकजुटीचा बिरसा मुंडा करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार. आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा बिरसा मुंडा करे पुकार, गुलाल गुलाल बिरसा मुंडा करे पुकार. गुलाल गुलाल. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. आपल्या विभागातील सर्व कार्यकर्त्यांचे वारलीपाडा येथील रहिवाशांतर्फे सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आज आपण बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आपण ITI वाघळे स्टेट या ठिकाणी साजरी करणार आहोत. तर या रॅली आता इथून आपल्या वारलीपाड्यातून इथे मशाल रॅलीचा आता इथे सुरुवात होणार आहे. तरी विभागातील सर्व रहिवाशांना विनंती आहे की मोठ्या संख्येने आपल्या या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. धन्यवाद. आदिवासी एकजुटीचा विजय असो. आदिवासी एकजुटीचा विजय असो. बिरसा मुंडा करे पुकार, गुलाल बिरसा मुंडा करे पुकार, गुलाल राघोजी भांगरे करे पुकार, गुलाल राघोजी भांगरे करे पुकार. गुलाल एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. राघोजी भांगरे करे पुकार, गुलाल राघोजी भांगरे करे पुकार. गुलाल एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. जय जोहर का नारा हो, भारत देश हमारा है, जय जोहर का नारा हो. भारत देश हमारा है. क्रांतिकारी राघोजी भांगरे, विजय हो, क्रांतिकारी राघोजी भांगरेंचा विजय हो. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है, जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है. जय जोहर का नारा है. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है. आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद बिरसा मुंडा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद राघोजी भांगरे जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा जय हो, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. हमारा है. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है. आदिवासी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद.
जिंदाबाद. आदिवासी बंधू भगिनींना विनंती आहे, आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्याला पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन करायचं आहे. तरी सर्वांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. उपस्थित सर्व आदिवासी समाज बांधवांना विनंती आहे, सर्वांनी कार्यक्रमाची रूपरेषा वाढवावी. आज आपल्या क्रांतीवीरांची जयंती साजरी होत आहे, ती आपल्याला सुख समृद्धीने करायची आहे. आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथे स्थानिक श्रीनगर पोलीस स्टेशन कार्यालय सुद्धा आहे. तसे आपले समाज बांधव इतर समाज बांधव सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहे. सर्वांनी शांततेने कार्यक्रमाची आनंद घ्यावा. मी आदिवासी संयुक्त जयंतीचे 2 शब्द बोलणार आहे. ते सगळ्यांनी शांतपणे ऐकावे. हक्काने पावरी वाजवतो, अख्ख्या जगाला नाचवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो. आमची संस्कृती, आमचा अभिमान, आदिवासी आमचा स्वाभिमान. दुसऱ्यांचे देव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या समाजाचा संसार करायचे आदिवासी जगवान. आपल्यामध्ये बिरसा मुंडा म्हटलं की बिरसा मुंडा या नावापासून सुरुवात होते आणि जय म्हटलं की तिथे बिरसा मुंडांचा शेवट होतो. परंतु आज या ठिकाणी मी तुम्हाला बिरसा मुंडांबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं. वयवर्ष फक्त 25, पण उभ्या 25 वर्षाच्या आयुष्यात जो असंख्यांचा भगवान झाला, धरती आबा, क्रांती सूर्य अशा वेगवेगळ्या नावाने समस्त जगासमोर स्वतःची एक वेगळी ओळख ठेवली. पिढ्यानपिढ्यांचा तो जनक, पिढ्यानपिढ्या घडवणारा तो महानायक, तो जननायक भगवान बिरसा मुंडा
यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यांच्या संयोजनातनं आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे ते सर्व सन्माननीय, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठावरील तुम्ही सर्व सन्माननीय. वयवर्ष फक्त 25, पण भारताच्या संसदेमध्ये ज्यांचं अभिमानाने चित्र लावलं गेलं ते भगवान बिरसा मुंडा. वयवर्ष फक्त 25, पण झारखंड या राज्यामधून, बिहार या राज्यामधून जेव्हा झारखंड हे राज्य वेगळं करण्याचं ठरलं तेव्हा झारखंड या राज्याने स्वतःच्या राज्याचा स्थापना दिवस ठरवला. तो दिवस म्हणजे भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला, म्हणजे 15 नोव्हेंबर 1875ला भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला. याच 15 नोव्हेंबरला झारखंड या राज्याने स्वतःच्या राज्याचा जन्मदिवस ठरवला. हे सर्व भाग्यातून निर्माण होतं, हे सर्व कर्तृत्वाने निर्माण होतं. पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा प्रेरक त्या कार्यातनं उभा राहतो. हे अभिजात चिरंतर कार्य भगवान बिरसा मुंडा यांनी केलं. झारखंडमधल्या रांची जिल्ह्याच्या उलिहातू गावात वडील सुगमा व आई कर्मियातू या दाम्पत्याच्या घरी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. बृहस्पती वाराला जन्म झाला, बिन वाराला जन्म झाला म्हणून त्यांचं नाव बिरसा असं ठेवण्यात आले. वडील आदिवासी अडाणी, जंगलात जायचं, लाकूड फाट आणायचा, गुरं चारायची, गवत आणायचं, फळं गोळा करायची आणि त्यावर आपल्या कुटुंबाची गुजरण करायची. अशा अत्यंत गरीब परिस्थितीत भगवान बिरसा मुंडांचा जन्म झाला. ते बिरसा बुद्धिवान, तेजस्वी, विलक्षण चाणक्य. बघता बघता वडिलांच्या प्रत्येक कामात ते हात देऊ लागले. बिरसा खेळही खेळायचे. धनुष्य बाण चालवण्यात तर त्यांच्यासारखा कोणी कोणी चालवतच नव्हता आणि नेम तर त्यांच्यासारखा कुणाला जमतच नव्हता. या सगळ्यात तेज तरबेज बिरसा बघता बघता आपल्या मामाच्या गावी गेले. तिथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झालं, पण लक्षात आलं की पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. पण तात्कालीन काळात पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं की सुरुवातीला धर्मांतर करावं लागत असे, कारण मिशनरी शाळेत इतर धर्मांच्या मुलांना प्रवेश दिला जात नसायचा. परंतु बिरसांच्या मनात शिक्षणाबद्दलची आवड तर होती, पण शिक्षणाबद्दलची उर्मी होती की नाही शिकायचंच आहे म्हणून त्यांनी मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळवला. शिक्षण सुरू झालं. जसजसं शिक्षण सुरू झालं तसतशा काही गोष्टी बिरसांच्या ध्यानी येऊ लागल्या. हे सक्तीचं धर्मांतर होतं. बिरसा मुंडांनी सांगितलं. केनियाच्या राष्ट्रपतींनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की आफ्रिकेमध्ये जेव्हा पहिल्यांदा इंग्रज आले तेव्हा इंग्रजांच्या हातात बायबल होतं आणि आफ्रिकी लोकांच्या हातात त्यांच्या जमिनी होत्या. परंतु काही काळानंतर झालं असं की आफ्रिकी लोकांच्या हातात बायबल आलं आणि इंग्रजांच्या हातात त्यांच्या जमिनी आल्या. इंग्रजांचं हेच रूप बिरसांच्या ध्यानी आलं. हे धर्मांतर करतात. तुम्हाला शिक्षण देतो, तुम्हाला सवलती देतो, तुम्हाला तुमच्या जमिनी परत करतो, तुम्हाला मालक बनवतो. आर्य चाणक्य असे म्हणतात की जी लोक आपली संस्कृती विसरतात ती केव्हा संपून जातात आणि जी लोक आपली संस्कृती टिकवतात त्यांना कुणीच पराभव करू शकत नाही. एवढं बोलून मी बिरसा मुंडांबद्दल जे 2 शब्द तुम्हाला सांगितले ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जोहार. बोला सर्वांनी जोहार. जय आदिवासी. जोहार. जय आदिवासी. हा जोहार जो शब्द ज्या ठिकाणावरून बिहारमधून झारखंडमधून आपल्याला भेटलेला आहे त्या बिरसा मुंडांचे आज 5वे वंशज मंगल मुंडा यांचं अपघाती दुःखद निधन झालेलं आहे. की त्यांचे 5वे वंशज होते आणि त्यांच्या मृत्यूचे जर कारण तुम्ही बघितले किंवा तुम्हाला ऐकायला आलं तर तुम्हाला पण बरं वाटणार नाही, कारण आम्हालाही बरं वाटणार आहे. कारण त्यांचे वय होतं 45 आणि त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. आपल्या जर क्रांतिकारक किंवा विचारवंत आदिवासी जे लोक आहेत किंवा ज्यांनी काही इतिहास घडून गेलेला आहे त्यांच्या जर वंशजाचं अशा रीतीने जर निधन होत असेल तर ते आपल्या समाजासाठी खूप मारक आहे, खूप नुकसानकारक आहे. त्या झारखंडमधील मुख्यमंत्र्यांनी तर त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि दुखवटा त्यांनी मानलेला आहे. असे महान
बिरसा मुंडांचे वंशज मंगल मुंडा. प्रत्येक ठिकाणी आपण गेलो तर प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला एक एक क्रांतिकारकांचा वारसा लाभलेला आहे. काय करस ना काही नाही बघा ते उमराच्या ढोणीत काय होता तर नाही माहित बा ढोणीत तर काय होता त्या. मग बघा सांगा ती सांगत आहे अय सांगा काय करस यो सांगत जाय कोठे तर मलाच सांगा माहित नाही. कोठे सांग जाय तसं मलाच माहित नाही. मग सांगा आपले सांगा काही लोक सांगा पेता हा ना फुला खालताना दिसता तर सांगता अरे आखा रात सांगा फुला खाल वरची सांगाड्या जात ना सांगा येस पण फुला खाल हाव तसा हाव या हाव तसा हाव ह्या राहिलाच पाहिजे. आपण सिटी धार ही जगाच्या पाठीवर आदिवासी टाकणार एक माणूस आहे. तो कोणत्याही कार्यक्रमाला धार टाकतो. ती पहिली धार म्हणजे दारूला नंतर टर्निंग झालेलं आहे. पण ही धार आहे ही धार तलवारीची पण असू शकते पेनाची पण असू शकते दारूची पण असू शकते. म्हणून ब्रिटिश सरकार मध्य प्रदेशमध्ये या बिरसाच्या तुम्ही उद्लूप केली पाहिजे विकसित केली पाहिजे बोलली पाहिजे तुम्ही विसरला नाही पाहिजे म्हणून तुम्ही भाषेमध्ये वापर केला पाहिजे. दुसरं आहे वाद्य. जगाच्या पाठीवर विचार केला तर वाद्य ही आपली वेगवेगळी आहेत आणि ही आदिवासींची वाद्य ही आपण टिकवलं पाहिजे. कारण आपण सर्व तारपा वाजवू शकत नाही तर सर्व धुमशाही वाजवू शकत नाही. पण धुमशाची म्युझिक किंवा धुमशाचं नाच हे आपण अंगीकारू शकतो. हे आपल्याला टिकवायचं आहे आणि हे टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. दुसरा कुणीच येऊन करणार नाही. आपण जरी इथे नाचत नसलो तरी गावी जाऊन आपण ते नाचलं पाहिजे. ही आपली परंपरा संस्कृती ही टिकवली पाहिजे. असे खूप असे उदाहरण. जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी. जेव्हा आपण जोहार बोलू तेव्हा त्या जोहार मध्ये सर्वांचे पावर येते. हे पावरने आपण पावर जोडू शकतो. एकटा माणूस जोहार बोलून काही फायदा नाही. आणि असे पुन्हा कार्यक्रम होतील. मी माझ्या एक दोन कविता आणल्या नाहीत त्यामुळे ते थांबतो. सब काही बोलता काही घाई चुकलो असेल काही चुकीचं बोललं असेल तरी मला क्षमा करावी. इथे मी थांबतो. जोहार जय आदिवासी. हार्दिक स्वागत. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. कृपया पहिला प्रतिमेचे पूजन या ठिकाणी पाचीपाडा वडवाडी येथून संतोष वाड साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत माजी सर यांचं इथे आगमन झालेलं आहे तरी त्यांच्या इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाजतोय गाजा माझ्या आदिवासी राजाचा ए हिरोबा माझा नचत आला दैवत आदिवाशांचा. त्यांचं हार्दिक स्वागत.
सेवा संस्थेतर्फे आपले मनोजदादा शिंदे यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संतोष पटाणे साहेब विभाग प्रमुख यांना सुद्धा इथे विनंती आहे स्टेजवर येण्याची. श्रीकांत कांबळे साहेब, अशोक चव्हाण साहेब आणि सर्व पदाधिकारी यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे येथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी माननीय मनोज शिंदे साहेबांचं स्वागत आपले विजय मातेरा यांच्या हस्ते आपण माननीय मनोज शिंदे साहेबांचं स्वागत करणार आहोत. माननीय मीनाताई कांबळे यांना विनंती आहे, यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. माजी नगरसेवक माननीय मनोज दादा शिंदे यांचं इथे स्वागत केलं जात आहे. सर्व समाज बांधवांची विनंती आहे आणि मार्गदर्शन करावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे. आदिवासी विकास सेवा संघ संस्थेच्या माध्यमातून सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे आयोजक राजू कडू, विजय मातेरा, रामचंद्र कडू, संदीप माळुंजे, निलेश भातर, किशोर कडू, गामा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव आणि भगिनींनो, सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर कोपरी पाच पगाडी परिवार शिवसेना परिवाराच्या वतीने देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर माझ्याबरोबर आलेले आहेत. मी खऱ्या अर्थाने सांगेन की आदिवासीचा अर्थच मुळात हा भारत हे विश्व ज्या वेळेला बसलं त्यावेळेला जो आदिवासी होता, राहणारा सर्वात पहिला होता, त्याला आदिवासी म्हणतात. त्याच्यामुळे या भूतलावरचा मूळ पुरुष हा आदिवासी आहे आणि त्या माध्यमातून त्याला महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण फायदे, जास्तीत जास्त फायदे आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे. अजूनही आपल्या समाजाच्या माध्यमातून सरकारने पाहिजे तेवढे या ठिकाणी फायदे दिलेले नाहीत. परंतु आज जयंतीनिमित्त ज्या वेळेला तुम्ही एवढ्या लांब लांब भागातून आलाय, त्या संपूर्ण वाघा स्टेट इतर भागातून या ठिकाणी आलेला आहात, तेवढं बघून आणि या ठिकाणी ज्या प्रकारे कलाकार आपलं कर्तृत्व, आपलं कला कौशल्य या ठिकाणी दाखवतात, खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. मी कडू आणि या ठिकाणी सर्वच विजय यांच्या सर्वांचं कौतुक करेन की या निमित्ताने आपण जयंती साजरी करत असताना आपण एकत्रित येऊन या संपूर्ण स्वतःच्या हक्काच्या माध्यमातून आपण संघटित होतो आणि संघटित होऊन ही संघटना मजबूत करतो आणि ज्या ज्या वेळेला अन्याय येतो त्या त्या वेळेला आपण उभं राहतो. खऱ्या अर्थाने सुखदुःखामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या समाजाला एकत्रितपणे घेऊन जाता. मी या ठिकाणी जास्त न बोलता इथेच थांबतो आणि आपल्याला पुन्हा एकदा मंचावर असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, मी आता नावं घेत नाही, सर्वच आहेत या ठिकाणी, पटाणे आहेत, राम आहे, गामा आहे, आमचे कांबळे आहेत, सर्वच आहेत या ठिकाणी. या सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. पालघर येथून आलेले सुप्रसिद्ध युट्यूबर यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करायची आहे. सर्वांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे येथे आपण टाळ्यांच्या कडकडाटीत
त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. आज आपण नेहमी या कलाकारांना टी व्हीवर बघितलेलं आहे किंवा यूट्यूबवर बघितलेलं आहे. आज आपण इथे त्यांना प्रत्यक्ष आपल्या समोर इथे आपण पाहणार आहोत. तरी पुन्हा एकदा सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या इथे उपस्थित पालघर जिल्ह्याचे नावाजलेले गाजलेले असे बबलू पाटील दादा, प्रकाश बरवले आणि साक्षी डोगरेताई, नेहा परेड आणि अश्विनी गोवारी इथे उपस्थित आहे. तरी आपल्या समाजातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या 2 शब्दांनी जरा मनोरंजन करावे अशी आमची विनंती आहे. सर्वांना माझा मानाचा जोर. एकदा सगळ्यांनी जोरदार घोषणा करत आहे. बोला सगळ्यांनी, जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी, जय जोहार. तर या ठिकाणी येऊन आम्हाला खरोखरच भरभरून गेलेलं आहे. कारण ठाण्यामध्ये आपल्या आदिवासी लोकांचा या ठिकाणी तुमचा असा एक चांगलासा प्रतिसाद बघून वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. आणि तुमची गर्दी बघून खरोखरच खूप भारी वाटलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. सर्वप्रथम आमची जी टीम आहे या कलाकारांची मी तुम्हाला ओळख करून देतोय. आपण यूट्यूबच्या माध्यमातून अनेक अशी गाणी बघितली असेल. एक काळ असा होता की अनेक गाणी हिंदी मूवी असतील किंवा अजून आगरी कोळी गाणी असतील, खूप गाणी चालायची. पण आता जो पूर्ण पॅटर्न आलाय तो फक्त म्हणजे आदिवासी पॅटर्न. कुठेही लग्नात जा, कुठेही जा, ती गाणी वाजतात ती फक्त तारपा आणि आदिवासी. खरोखरच आपल्याला अभिमान वाटतो की कुठेही जा सगळे आपली आदिवासी गाणी वाजतात. आणि त्याचं सगळे श्रेय जातं, हे सगळे जे तुमच्या समोर कलाकार उभे आहेत तर यांना जातं. सर्वप्रथम या ठिकाणी मी आमंत्रित करतो, तुम्ही गाणं बघितलं असेल, गेली होती आहे माझी पाणी भराय. पुढे काय, तर या गाण्याचं ज्याला संगीत दिलं अशी अनेक गाणी केली. या ठिकाणी बघितलं तर वहीवरची कंटोली आई बाजत नाही, वहीवरची कंटोली आई बाजत नाही, अशी अनेक गाणी, जवळजवळ 1000 पेक्षा जास्त गाण्यांना संगीत दिलं. आणि सांगायचं झालं तर ही खरी पालघरची खरी इंडस्ट्री उभी केली, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिला स्टुडिओ ओपन केला. आणि त्याच्यामुळे सगळे आपले आदिवासी कलाकार घडले, ज्यांनी खरोखरच ही सुरुवात केली. असे या आपल्या पालघर जिल्ह्याचे प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, गायक तसेच दिग्दर्शक म्हणून एक स्वतः युट्यूबर म्हणून नावारूपाला आले. आणि त्यांच्यामुळे सगळे युट्यूब कलाकार घडले. असे या पालघर जिल्ह्याचे प्रसिद्ध असे संगीतकार या ठिकाणी मी आमंत्रित करतो. बबलू पाटील सर यांनी अभिवादन करायचं आहे. बबलू पाटील सर अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांनी केली. तर बबलू सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. सर्वांना मानाचा जोहार. सर्वांनी एकदा बोलायचं आहे, जय आदिवासी, जय जोहार, जय जोहार. आज आम्हाला इकडे आदिवासी विकास सामाजिक सेवा संस्था ठाणे आज आम्हाला इकडे आमंत्रण केलं आहे. तर आम्ही आज पालघरवरून आज आम्ही ठाण्यामध्ये आलो आहे. जेवढी क्रेज आमची पालघरमध्ये तेवढीच क्रेज आज ठाण्यामध्ये सुद्धा आहे. आणि आमची लोक, आपली लोक आज इथं आहेत. आणि तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. तर सर्वांचं मी धन्यवाद करतो आहे. आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आहे. आणि आम्ही इथे जाणून आमचे भाऊजी संतोष वडे साहेब आणि पूर्ण सर्व त्यांची टीम आज आम्ही इकडे आलो आहे. आज आम्हाला तुम्ही खूप प्रतिसाद देत आहे. आपली आदिवासी गाणी चालत आहेत आणि त्यांना असे सपोर्ट करत राहा. आपले कलाकार आणखीन पुढे, अजून कलाकार ठाण्यामधून पण सुद्धा येत आहेत, आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यांना पण आम्ही जास्तीत जास्त मार्गदर्शन करून आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो आहे. आणि यापुढे सुद्धा आपली अशीच गाणी येत राहतील. तरी सर्वांना पुन्हा एकदा मानाचा जोहार. जय आदिवासी. थँक्यू. धन्यवाद बबलू सर. यानंतर असं एक गाणं आलं होतं, आणि कुठेही लग्नात जा ते गाणं लग्नात वाजल्याशिवाय राहत नाही. गाण्याचे बोल आहेत, मन्नर बाजारान तुला मी पाहिलंय. आवाज येऊ दे, आवाज येऊ दे, सगळ्यांना लक्षात आहे. त्या ठाण्याच्या बाजारान तुला मी पाहिलंय, त्या मन्नरच्या बाजारानं तुला मी पाहिलंय. तर या गाण्याचे गायक
त्याचबरोबर गेली होती आई माझी पाणी भरा या गाण्याचे गायक अनेक त्यांनी गाणी गायली, जवळजवळ 500 पेक्षा अनेक गाणी गायली आणि सगळी गाणी सुपर डुपर हिट झाले असे सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एक गायक प्रकाश पडवळे या ठिकाणी उपस्थित. मी त्यांना विनंती करतो की प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. प्रकाश पडवळे, तर अशी अनेक हिट गाणी त्यांनी गायली प्रकाश पडवळे. मी त्यांना हे विनंती करतो की एखाद गाणं होऊन जाऊ दे ना, गाणं होऊन जाऊ दे. सर्वांना मानाचा जोहार. जय आदिवासी. जास्त वेळ घेणार नाही, तुमच्यासाठी एक गाणं. वाजला आदिवासी तरुपा, आदिवासी नाच गौरी गरबा. वाजला आदिवासी तरुपा, आदिवासी नाच गौरी गरबा. ढोल आदिवासी नावाचा वाजला, ढोल आदिवासी नावाचा वाजला, वाजला. नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला. नाव आदिवासी, आदिवासी साऱ्या जगात गाजला. थँक्यू. धन्यवाद प्रकाश पडवळे. यानंतर अजून एक कलाकार तुम्ही सगळे ओळखून आहातच, पण थोडेसे एक तुम्हाला मी रिमाइंडर देतो त्या गाण्याचं. एक गाणं आलं होतं, पाटलीन बनवीन तुला, असं एक गाणं आलं होतं आणि त्याच्या बरोबर डोंगर कडाला तू ये ना साजणी, माल मेलाया तू ये ना साजणी, असे या गाण्याची अभिनेत्री अनेक गाणी केली आणि या गाण्यातून प्रसिद्धीस आलेली अशी सगळ्यांची आवडती अभिनेत्री साक्षी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहे. तिने सुद्धा प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात. 2 शब्द प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. 2 शब्द आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करायचं आहे. जय जोहार. कसे आहेत सर्व? जय जोहार. तुम्ही धन्यवाद सर्वांना, कारण का तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्यानंतर मगाशीच तुम्हाला मी गाणी सांगितली होती, मनोर जे शिंगाली, तुम्ही गाणं बघितलं असेल. शिंगाली गाणं नुकतंच काही महिन्यापूर्वी रिलीज झालं तर बबलू पाटील या म्युझिकवर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे अजून एक गाणं सांगतो तुम्हाला, मनोर बाजार मला निजो रे जोडीदार, मनोर बाजार मला निजो न लाल लाल सुडका घिजो, मला घिजो रे जोडीदार, लाल लाल सुडका घिजोलेलो. या गाण्याची अभिनेत्री या ठिकाणी अश्विनी गोवारे आहे. तिने सुद्धा समोर यायचं आहे, सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. तर तिचं सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल या आपल्या आदिवासी विकास सामाजिक सेवा संस्था ठाणे यांच्या वतीने तिचं सुद्धा मी या ठिकाणी शब्द सुनाने स्वागत करू इच्छितो. प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. 2 शब्द प्रेक्षकांशी संवाद साधायचा आहे. तर पहिल्यांदा तर जय जोहार, जय आदिवासी. आणि तुम्ही एवढं आम्हाला प्रेम देताय त्यासाठी खूप खूप आभारी. म्हणजे तुमच्यामुळे आम्ही इथे आहोत. तर असंच प्रेम देत राहा सगळ्यांना. तर एवढंच बोलायचं आहे. थँक्यू. इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि जय जोहार. गाणं होतं आणि या गाण्याने खरोखरच यूट्यूब क्षेत्रात सुरुवात झाली होती. देवाकडं काय मागू आमचे आयल काय सांगू, देवाकडं काय मागू आमचे आयल काय सांगू. न फिरलीस ग तू माझे पाठी, तू फिरलीस ग तू माझे पाठी. रंजू वेळा झालो तुझ्यासाठी, रंजू वेळा झालो तुझ्यासाठी. काय
म्हणून तू बसला आबा चल आबा नवरी नांगाय आयाला घरचा काम होत नाही धन्यवाद बबलू सर आणि प्रकाश पडवळे या ठिकाणी गाणं आपण सादर केल्याबद्दल। यानंतर मी जे आयोजक आहेत त्यांना पुढील सूत्र सोपवतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सादर करावा। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी आदिवासी विकास सामाजिक सेवा संस्था ठाणे यांचं या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो की अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचा खूप खूप धन्यवाद आणि आभार। आणि पुढील सूत्र मी आयोजकांकडे सोपवतो। धन्यवाद। आदिवासी बंधू भगिनींना माझा मानाचा जोहार। जोहार आवाज नाही आला, जोहार। आज आपण आदिवासी विकास सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आजी संयुक्त जयंती करतोय, परंतु इथे उपस्थित असलेले आपले आदिवासी बांधव यांना किती जणांना माहिती आहे की ही जयंती कधी होती? माहिती आहे कोणाला? 8 नोव्हेंबर आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांची जयंती, 15 नोव्हेंबर क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती आणि 22 नोव्हेंबर झलकारीबाई यांची जयंती। आज आपण या जयंतीच्या माध्यमातून हा समाज एकत्र करतो। हा समाज एकत्र करण्याचा हेतू असा आहे की आपला समाज कुठेतरी विस्कळीत चाललेला आहे, त्याला जागृत करण्याचं एक साधन आहे, एक माध्यम आहे, परंतु आपली युवा पिढी फक्त इथे नाच गाणं बघण्यासाठी येते। या क्रांतीवीरांचे विचार घेणे गरजेचे आहेत। आज आपण यांची जयंती साजरा करतोय, पण यांचे विचार घेत नाही। यांचे विचार घेणे गरजेचे आहेत। ही येणारी आपली युवा पिढी आहे, यांना कळले पाहिजे हे क्रांतीवीर कोण होते, यांनी समाजासाठी काय योगदान दिलेलं आहे हे दाखवण्याचं आणि समजवण्याचं एक वेळ असते, परंतु आपण फक्त येणार नाच गाणं करणार यातला भाग नव्हे, तर आपण आपली येणारी युवा पिढी यांना जागृत केलं पाहिजे। आज आपण बघतो की आपल्या क्रांतीवीरांनी आपल्या समाजासाठी जे बलिदान दिलेलं आहे, बिरसा मुंडा यांनी वयाच्या 25 वर्षी फक्त त्यांनी समाजासाठी बलिदान दिलेलं आहे, पण आपण ते बलिदान कुठेतरी विसरतोय। हे होता कामा नाही। आपली युवा पिढी जी आहे त्यांना हे क्रांतीवीर कोण आहेत आणि ही आपण जयंती का करतो, कशासाठी करतो आणि आपण एकत्र का येतो हे सांगण्याचं गरज आहे।
आणि हे कधी होणार, ज्यावेळेस आपण एकत्र येणार त्यावेळेस आणि आपण सांगणार त्यावेळेस. हा ठाणे जिल्हा हा आदिवासी जिल्हा आपण सांगतो, पण 2014ला ज्यावेळेस पालघर जिल्हा केला त्यानंतर ठाण्यामध्ये सांगतात की कुठे आदिवासी आहे. आणि याचा संघर्ष करण्यासाठी आपण ठाण्यामध्ये विविध प्रकारे आपण मोर्चे घेऊन जातो. ते मोर्चे का घेऊन जातो हे सांगणं गरजेचं आहे की इथले आम्ही भूमिपुत्र आहोत, इथले आम्ही स्थानिक आहोत आणि आम्ही तिथे आमची बाप जागायला टाकतो हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून भावांनो, भगिनींनो, आपण फक्त नाच गाण्यासाठी येऊ नका. आपले समाजाचे विचार, आपली समाजाची वेशभूषा, परंपरा या टिकवणं गरजेचं आहे. जर आपण टिकवणार तर आपली येणारी पिढी टिकवेल. आज आपण बघतोय प्रत्येक जण साडी नेसून आलेली. आज हा दिवस आहे आपला. आज पण प्रत्येक जण वेशभूषामध्ये आलो पाहिजे होते. आज माझा मुलगा आहे, त्यांनी सांगितलं की पप्पा मीही येणार, पण आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये येणार, आणि तो आला इथे. गर्व आहे मला की आपली युवा पिढीकडे तरी तयार होत आहेत आणि हे आपलं काम आहे. आपण तयार करणं गरजेचं आहे. जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांना भूक पण लागलेली आहे आणि तुम्हाला पुढचे कार्यक्रम बघायचे आहेत. जोहार, जिंदाबाद. जी गाणी पाहिलेली आहेत ते आपण यूट्यूबवर सुद्धा पाहू शकतो. आपल्या इथे यूट्यूबर आहेत समीर ढगळे ब्लॉग, या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत आपला संपूर्ण प्रोग्राम रेकॉर्ड केलेला आहे त्यांनी, तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.